हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर काल पण व्हिडिओ टाकू शकले नाही, आज जरा तब्येत ठीक आहे, तर म्हटलं चला आज मनी प्लांटचं रिपॉटिंग करून घ्यावं. केवढी मोठी कुंडी आणली आहे बघा, आणि आता त्याचं रिपॉटिंग म्हटलं आज उद्या ढकलत. आणि होतंय असं की गरमी प्रचंड आहे, पण आज जरा वारा सुटलाय, म्हटलं मस्त असं वाऱ्याला बसून ह्याचं रिपॉटिंग करून घ्या. प्रत्येक झाडाचं आता मला रिपॉटिंग करायचं पावसाच्या अगोदर, खत माती वगैरे कुंड्यातली चेंज करून. तर म्हटलं कसं रिपॉटिंग करते तर ते दाखवावं. आता शक्यतो खाली कुंडी घेऊन जायचा प्लॅन आहे, म्हणजे खत वगैरे तिथं व्यवस्थित मिक्स करता येईल. आणि वार बघू शकता किती छान सुटले. तर एकदम छोट्या मोठ्या टिप्स सहित तुम्हाला सांगते की रिपॉटिंग कसं करायचं मनी प्लॅंटचं, म्हणजे वर्षभर छान राहतो व्यवस्थित एकदम, आणि फुटतो व्यवस्थित. तिथं आहे बघा ती कुंडी, तर त्याचंच आपल्याला रिपॉटिंग करायचे. पुजली आहे ती कुंडी, तर आता जास्त वेळ न घालवता रिपॉटिंग दाखवते तुम्हाला. खूप मोठी आहे ही कुंडी, मुद्दामूनच मोठी आणली ह्यावेळेस. तुटती का वडताना? हा, सावकाश उचला. थांब, धरू दे तिला, पडशील. अरे थांब, प्लेट आहे पायात ती. उचलं ना का, खावा आंब थोडं. नाही, आंब खावा म्हणजे ताकद येईल. कुठं मिक्स करायची का? इथंच करूया. मनी प्लांट हा वेल एक असा आहे की कमी काळजी घेतली तरी चालतो, आणि कमी काळजी घेऊन सुद्धा सगळ्यात सुंदर दिसतो, हिरवागार छान वाटतो, म्हणजे एकदम मस्त दिसतो दारामध्ये दिसायला. तर आता बघू शकता तुम्ही, ही जी कुंडी आहे पूर्ण कुजून गेली आहे. जवळजवळ वर्ष दीड वर्ष झाले या कुंडीला बदलून. आणि ह्याच्यामध्ये अगोदर आपली जी आता कृष्णा बसली आहे त्याच्या पाठीमागं जास्वंद दिसते ना, तर त्या जास्वंदीचं रोप जवळजवळ 2-2.5 वर्ष होतं. ते रोप काढलं आणि जास्वंद खाली लावून मग मनी प्लांट आणखीन छोट्या कुंडीत होता, तो या कुंडीत लावला होता. आता मी या कुंडीचं बूड जे आहे ते फोडून घेते, आणि आता सांगते की कशा पद्धतीनं रिपॉटिंग करायचं. आता तुम्हाला दिसत असेल काढल्यानंतर त्या कुंडीच्या बुडाशी एक कापड घातलं होतं, कारण कुंडीला होल असतात, आणि होलमधून काय होतं की वरतून आपण पाणी घातलं की त्या पाण्याबरोबर मातीसुद्धा वाहून जाते. तर कोणत्याही झाडाचं रिपॉटिंग करत असताना मी सुरुवातीला त्याचे माती वाहून जाऊ नये म्हणून एक कापड टाकते, आणि त्या कापडावरती 1 इंच इतका वाळूचा किंवा खडीचा थर देते, जेणेकरून चुकून आपल्याकडून जरी कधी झाडाला किंवा पावसाळ्यात सुद्धा झाडाला जरी पाणी जास्त झालं तर आपलं झाड सडल्यासारखं, मुळ्या सडल्यासारख्या होऊ नये किंवा ते झाड मरू नये ही काळजी घेण्यासाठी, आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी ती काळजी घ्यायची. 1 ते 1.5 इंच. आता वाळू तर भेटत नाही, परंतु जी प्लास्टरसाठी सँड वगैरे येते अलीकड, तर तशा पद्धतीची वाळू जी असते ते सुद्धा तुम्ही 1 ते 1.5 इंचाचा मोठी खडी किंवा छोटे खडे असतात ना, ते सुद्धा खाली 1 इंचापर्यंत तुम्ही अंतरू शकता, जेणेकरून एक्स्ट्राच्या पाण्याचा आपल्या झाडाला काही दुष्परिणाम होणार नाही. आता काय करणार आहे, ह्याच्या जी सगळी मनी प्लांटच्या जुन्या मुळ्या वगैरे होत्या त्या थोड्याफार तोडल्या ना, तरी पण आपल्या मनी प्लांटला काही अडचण येत नाही. उलटं आणखीन जोमाने नवीन खत पाणी पोषण टाकलं ना, आणखीन जोमाने नवीन मुळ्या त्या मनी प्लांटला फुटतात, आणि हा वेल आणखीन जास्त सुंदर असा वेगवेगळे त्याच्यातून वेल जे आहेत ते फुटत राहतात. पण इतर गुलाब किंवा बाकीची जी झाडं आहेत त्याच्या आपण मुळ्या अशा पद्धतीनं तोडून कट करू शकत नाही. आता बघा, कुंडीमध्ये कापड हांतरून घेतलं, आणि माझ्याकडे पण वाळू नव्हती, परंतु प्लास्टरसाठी जी सँड येते अलीकड तशी होती, आणि मोठी खडी होती. दोन्ही मिक्स करून या कुंडीमध्ये बुडाशी 1 ते 1.5 इंचाचा थर देऊन घेतला. त्यानंतर 50% माती आणि 50% खत घेतलेलं आहे, शेणखत आहे हे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोकोपीट पण वापरू शकता. आत्ता माझ्याकडं कोकोपीट नाही. कोकोपीटमुळं काय होतं की आपल्या झाडामध्ये मस्त असा भुसभुशीतपणा राहतो, आणि ज्या वेळेस आपण खत वगैरे घालत नाही, कोकोपीट घालत नाही, त्यावेळेस काय होतं, त्या कुंडीमध्ये एकदम असा जड लगदा झाल्यासारखं होतं, आणि मुळ्यांना आत वाढण्यासाठी अशी सुटसुटीत भुसभुशीत मातीच राहत नाही.
त्यामुळं कधी पण कोणत्याही झाडाचं रिपोर्टिंग करत असताना 50% खत घालायचं. शेणखत मिळत असेल शेणखत, शेळीखत मिळत असेल शेळीखत, कोंबडी खत, अशी असंख्य प्रकारची खतं आहेत. मग तुमच्याकडे जे खत मिळते ते 50% खत घ्या. कुंडीमध्ये लावत असताना शक्यतो हीच काळजी घ्यायची. बरेच जण म्हणतात की आमच्या कुंडीचा असा गट्टू झाला आहे, झाडच वरती फुटत नाही आहे, फांद्याच वरती फुटत नाही. तर त्याच्या मागचं सगळ्यात मेन रिझन हेच असतं की ती माती भुसभुशीत राहिलेली नसती, तिचा अगदी कडक दगडासारखा गट्टू झालेला असतो. त्यानंतर बघा एका मस्त पाटीमध्ये तुम्हाला सुरुवातीला बघितलं असेल की जी माती आणि खत होतं ना ते व्यवस्थित भरून घेतलं आणि जो 1 ते 1.5 इंचाचा थर दिला होता त्याच्यावरती अर्धी कुंडी म्हणजे वेल, मला मनी प्लांट म्हटलं की वरच्या बाजूनीच कोंब निघतात, त्यामुळे जास्ती खाली बुडवून पण त्याला काही उपयोग नाही. म्हणून मग जवळजवळ 7 ते 8 इंचाचा थर जो मातीचा आणि खताचा होता तो देऊन घेतला. परंतु झालं असं की आम्ही तिघी मिळून आपदत होतो आणि ह्यावेळेस काय झालं, ते मनी प्लांट रोवताना मला थोडासा वरतीच वाटू लागला, कारण आपल्याला पाणी घालण्यासाठी सुद्धा थोडीशी जागा शिल्लक हवी होती. मग असं झालं की पहिल्यांदा मनी प्लांट लावला, नंतर तो पसंतीस आला नाही म्हणून परत काढला, त्यातली थोडीशी माती आणखीन कमी केली आणि परत एकदा ठेवला. ह्याच्यामध्ये कसं मध्यभागी गज घालून मी जे चिंध्यांचं पायपिंग केलेलं आहे मनी प्लांटला ओलावा राहण्यासाठी, त्याच्यावरती पाणी स्प्रे करते ना त्याच्यासाठी. मनी प्लांट ज्यावेळेस आपण अधूनमधून 8-10 दिवसाला ना त्याची जी सुकलेली पिवळी पानं किंवा काही वेळेस त्याचे जे शेंडे आहेत ना अति तीव्र उन्हामुळे बघा, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल थोडेसे जळल्यासारखे वगैरे होतात, करपल्यासारखे होतात. मग ते काय करायचं, तसंच ठेवायचं नाही. अधूनमधून झाडांची आवड आहे म्हटल्यानंतर थोडासा झाडाच्या काळजीसाठी वेळ काढलाच पाहिजे. मग मी अशा पद्धतीनं ज्या वेळेस मला वेळ मिळतो किंवा ठरवत असते या दिवशी मला या झाडांचं काम करायचं आहे, म्हणजे त्या मनी प्लांटची सगळी सुकलेली पानं, पिवळ्या पडलेल्या फांद्या, पिवळे पडलेली पानं अधूनमधून कट केली ना, थोडीशी अधूनमधून खुरप्यानं, ज्यावेळेस आपण आता रिपोर्टिंग केलं म्हणजे आपलं काम संपलं असं नाही, 10-15 दिवसांनी त्याची थोडीशी माती आपल्याला उकरायला पाहिजे, म्हणजे हवा खेळती राहते मातीमध्ये. अधूनमधून याच्यामध्ये चहापत्ती पण थोडी टाकून घेतली ना तरी पण चालतं. परत लोखंडाचं पाणी ते पण टाकलं तर चालतं, जेणेकरून झाडांची वाढ छानरित्या होते आणि मुळं मस्त अशी वाढतात. त्यामुळं बघा, आता अशा पद्धतीनं मनी प्लांट परत एकदा रोवून घेतला मस्त असा. सगळ्या बाजूंनी माती छान अशी घालून घेतली, म्हणजे नुसती माती नाही आहे, ते मिक्स केलेलं सगळं आहे. आणि बघा, आता सगळा मनी प्लांट आहे तो थोडासा आवरून म्हटलं त्याची जी काही सुकलेली पानं वगैरे आहेत ते आता हातासरशी काढून घ्यावीत आणि म्हणजे नंतरचं काम वाचेल आपलं. आणि काढून घेतली बघा, आणि त्या दोघीसुद्धा छान अशी मदत करत आहेत मला, जेणेकरून त्यांना पण झाडांची काळजी कशी घ्यायची, कुठल्या झाडाला कशा पद्धतीनं काळजी घ्यावी लागते, या छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या पण लक्षात येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं मुलांना छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज आपण करायला लावला ना तरच मुलांमध्ये पण त्या गोष्टीची आवड निर्माण होते. एकदमच आपण जर म्हटलं की झाडं लावली पाहिजेत असं काही त्यांना सांगायला गेलो की त्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत किंवा पटत नाहीत. त्यामुळं ज्यावेळेस असं काही छोटी मोठी घरातली कामं करत असो किंवा झाडांची काळजी घेत असो, छोटे मोठे त्यांना पण माहिती आपणच दिली पाहिजे आणि त्यांना सुद्धा या गोष्टीमध्ये आपणच इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं बघा, आमचा छान असा मनी प्लांट मस्त अशा माझ्या मनासारख्या मोठ्या कुंडीमध्ये मी रिपोर्ट करून घेतला आहे. आणि सुरुवातीला पण बघितलं तुम्ही, त्या दोघींनीच ती कुंडी उचलून आणली आणि आत्ता पण त्या उचलून ठेवत आहेत बघा. असा छान मनी प्लांट दारात हिरवीगार पानं अशी बघितली ना मस्त एकदम पॉझिटिव्ह वाटतं. आमचा छानसा असा झाडांच्या रिपोर्टिंगचा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचा असाच सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या. नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता हा राडा वगैरे सगळा आम्ही पसारा भरून टाकतो आणि नंतर ब्लॉगमध्ये दुसऱ्या भेटतो.